तर नमस्कार आपल्या दुसऱ्या व्हिडिओमध्ये. तर मी सांगत होतो की प्रोफेशनल फोटोग्राफी आणि व्हिडिओग्राफी मोबाईलने शक्य आहे का? मोबाईलने शक्य आहे, पण त्यातून जो पाहिजे आउटपुट जो प्रोफेशनल लेवलचा आपण बोलतो तर तो मिळत नाही. सर्वात महत्त्वाचं कॅमेराची जो सेन्सर साईज आहे ती जी सेन्सर साईज आहे ती फार कमी आहे कॅमेराच्या तुलनेमध्ये. आता कॅमेरा घ्यायचं म्हटलं तर सर्वात महत्त्वाचं येतो तो म्हणजे बजेट. कारण मोबाईल फोन जे आहेत ते एक साधारणतः 50, 60, 70, 80पर्यंत चांगले मोबाईल येतात. परंतु कॅमेऱ्यामध्ये तसं नाही. तर कॅमेऱ्याची जी बिगिनर लेवलला जे कॅमेरे आहेत ज्यामध्ये तो कॅनन 200D शिकण्यासाठी फार बेटर आहे. त्याच्यानंतर R50 येतो, R10 येतो. R10ची किंमत साधारणतः 80,000 आहे. तर आपलं पॉकेट एवढं अलाव करू शकत नाही. तर सर्वात महत्त्वाचं जर तुम्हाला शिकायचं असेल कॅमेराबद्दल तर त्यासाठी तुम्ही घेऊ शकता सर्वात महत्त्वाचा कॅनन 200D. आणि हा जो कॅमेरा घेताना हा सर्वात महत्त्वाचा सेकंड हँडमध्ये घ्या, जेणेकरून आपल्याला आपल्या पॉकेटला परवडेल आणि तुम्हाला शिकतासुद्धा येईल. तर मी सुद्धा घेतला होता कॅनन 200D, पण माझा पॉकेट अलाव करत होता म्हणून मी नवीन घेतला होता. तर कॅनन 200D हा मला भेटला होता. साधारणतः आताची जी करंट किंमत आहे मी तुम्हाला इथे टाकेल की ॲमेझॉनवरून मी तो कितीला घेतला होता. मागच्या वर्षी घेतला होता. त्याच्यानंतर वर्षभर मी तो वापरला होता. कॅमेऱ्याचं मला अजिबात नॉलेज नव्हतं. तर यूट्यूबवरून बघून शिकलो. आणि बट एक वेळ होतं की फोटोग्राफी करायची आहे. व्हिडिओग्राफीबद्दल एवढा विचार केला नव्हता, फोटोग्राफीवरती कॉन्सन्ट्रेट होता. तर त्याच्यासोबत ज्यावेळेस तुम्ही कॅमेरा घेता त्यासोबत किट लेन्स येते. तर ही जी किट लेन्स आहे ॲक्च्युली ह्या किट लेन्सची जेवढा पाहिजे तेवढा आउटकम्स आपल्याला निघत नाही. तर त्याच्यावरती सोल्युशन काय आहे आपल्याला? तर प्रोफेशनल लेवलची फोटोग्राफी काढायची आहे तर त्यावरती सोल्युशन आहे की तो म्हणजे प्राईम लेन्स. तर प्राईम लेन्स कोणकोणते आहेत जे आपल्या पॉकेटला सुद्धा परवडतील? तर यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा येतो तो म्हणजे 50mm. तुम्ही 50mm RFमध्ये घ्या किंवा EFमध्ये घ्या. EFमध्ये थोडेसे स्वस्त, RFमध्ये थोडेसे महाग आहेत, पण मग त्यांचा अल्गोरिदम पण वेगळा आहे RFचा. तर त्याची जी क्लॅरिटी आहे व्हिडिओमध्ये किंवा आपण फोटोग्राफीमध्ये म्हणून तर एकदम ऑसम लेवलची. तर माझ्याकडे त्यावेळेस कॅनन 200D होता. तर मी 50mmची प्राईम लेन्स घेतली होती आणि खरंच त्याच्यामुळे जो मागचा बॅकग्राऊंड आहे ज्यावेळेस आपण फोटो काढतो तो एकदम ऑसम होता. आणि 50mm म्हटलं तर ॲक्च्युली पोर्ट्रेट फोटोग्राफी सगळ्यांनाच आवडते. जो मागे एकदम बॅकग्राऊंड ब्लर येतो तर तो सगळ्यांनाच आवडतो. तर ज्यावेळेस मी 50mm घेतलं तर 50mmनी मी खूप ऑसम लेवलची फोटोग्राफी केली. देन त्याच्यानंतर असं वाटायला लागलं की बाबा 50mmमध्ये काय प्रॉब्लेम की आपल्याला सब्जेक्टच्या जवळ जावं लागतं आणि मग फोटो काढावा लागतो. तर नंतर असं वाटायला लागलं की नाही, आता 50mm इनफ होत नाही, तर आता स्विच करणं गरजेचं आहे. आता 50mm तुम्हाला जर बघायचं असेल तर त्याचा व्हिडिओ टाकेल. कारण आता मी जो कॅमेरा लावला आहे तो 50mm आहे. त्यानेच हा व्हिडिओ शूट होत आहे. तर 50mm बद्दल सांगायचं राहिलं तर याची व्हिडिओ क्वालिटी तुम्ही पाहू शकता. तर एकदम ऑसम लेवल आहे. पण कसं याच्यात सब्जेक्टच्या जवळ जावं लागतं. पण सब्जेक्टच्या जवळ तुम्हाला जायचं नसेल आणि 50mmची जी आहे अल्गोरिदम तोच तुम्हाला जर पाहिजे असेल तर त्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल? तर त्यासाठी तुम्हाला एक लेन्स घ्यावी लागेल. ही लेन्स घ्यावी लागेल. ॲक्च्युली ही लेन्स जी आहे ती आहे 70 to 200mm f4. तर लांबून सुद्धा तुम्हाला काय करता येईल, फोटो एकदम ब्लरी तुम्हाला काढता येईल. मॅपचा जो बॅकग्राऊंड आहे तो एकदम ब्लरी आहे. तर ही लेन्स तुम्हाला घेता येईल. पण ॲक्च्युली ही लेन्स बघायला गेली तर ही लेन्स आता तुम्हाला मिळणार नाही. ती तुम्हाला सेकंड हँडमध्ये मिळेल. पण सेकंड हँडमध्ये जी कंडिशन आहे ती तुम्ही बघून घेऊ शकता. आणि प्राईम लेन्स असल्यामुळे खरं बघायला गेलं तर खूप छान ब्लरी फोटो येतात. आणि ती तुम्हाला महत्त्वाचं म्हणजे लांबून तुम्हाला घेता येतील. तर ही लेन्स तुमच्या बॅगमध्ये असणं गरजेचं आहे. त्यानंतर व्हिडिओग्राफीसाठी सर्वात महत्त्वाची, तर व्हिडिओग्राफीसाठी तुम्ही 35mm घेऊ शकता RFमध्ये. त्याच्यामध्ये पाहिजे असेल तर ही अल्ट्रा वाईडची जी लेन्स आहे ती तुम्ही घेऊ शकता. ही आहे 10-18. याच्यामध्ये तुमचा जो प्रॉस्पेक्ट्स आहे तो तुम्हाला वाईड बघायला मिळेल. तर ही लेन्ससुद्धा खूप छान आहे. तर तुम्ही ही लेन्स नक्की घेऊ शकता. आता झालं लेन्सबद्दल. परंतु कॅनन 200D Mark II ज्या लोकांकडे आहे त्या लोकांना माहिती आहे की जी बॉडी आहे त्याची जी क्रॉप बॉडी आहे, क्रॉप बॉडीमुळे काय की व्हिडिओग्राफी किंवा फोटोग्राफी करताना ॲक्च्युली यामध्ये रात्रीच्या वेळेस ज्यावेळेस तुम्ही फोटो काढता किंवा व्हिडिओ घेता त्यावेळेस त्यामध्ये ग्रेन्स येतात. कारण क्रॉप बॉडी असल्यामुळे लो लाईटमध्ये एवढा तो चांगला परफॉर्मन्स देत नाही. आणि ज्यावेळेस मी हा वापरत होतो कॅमेरा त्यावेळेस माझ्या असं लक्षात आलं की जर आपल्याला प्रोफेशनल लेवलची फोटोग्राफी करायची असेल तर लो लाईटमध्ये एक चांगल्या प्रकारे आपल्याला फोटो काढायला पाहिजे. ही जी आहे TTL फ्लॅश ती मी घेतली आहे. ही आहे V860 3rd जनरेशन. आणि ही कॅनन फॉर C फॉर कॅनन
तर एस फॉर सोनी, एन फॉर निकॉन असं तुम्हाला वेगवेगळ्या रेटचे मॉडेल भेटेल आणि हे एकमेकांशी कॉम्पिटेबल नाही आहेत, यासाठी तुम्हाला त्याचाच जी आहे डिटेल फ्लॅश ती घ्यावी लागेल. तर यामुळे खरंच इम्प्रूव्ह झाली का तुमची फोटोग्राफी? तर येस, याचं उत्तर आहे येस. कारण एवढे पण फोटोग्राफर आहेत ज्यांना रन अँड गन सिच्युएशनमध्ये फोटो काढायचे असेल तर ते शक्यतो डिटेल फ्लॅश यूज करतात. तर डिटेल फ्लॅश जी आहे ती शक्यतो तुम्ही कॉस्टली घ्या, कारण ही जी आहे इन्व्हेस्टमेंट ही वन टाईम आहे आणि याच्यामुळे रात्रीच्या वेळेस तुमचे जे फोटो आहेत ते प्रॉपर एकदम लाईटअप होतात आणि खूप छान प्रकारे डिटेल्स त्यातून आपण कव्हर करू शकतो. तर हे झालं फोटोग्राफीबद्दल. परंतु व्हिडिओग्राफीबद्दल सांगायचं राहिलं तर रात्रीच्या वेळेस तुम्ही एवढे छान व्हिडिओ त्याच्यामध्ये काढू शकत नाही, कारण लो लाईट असल्यामुळे फार जे व्हिडिओ आहेत ते फार डार्क येतात. तर माझं असं म्हणणं आहे की जर तुम्हाला व्हिडिओग्राफी करायची असेल प्रॉपर तर थोडंसं तुम्ही स्विच करणं गरजेचं आहे. कॅनन 200Dपेक्षा मला वाटतं R10 घेतलेलं सगळ्यात बेस्ट असेल. आणि जर तुमचा पॉकेट जर तुम्हाला अलाव करत असेल तर मला वाटतं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कॅमेरामध्ये फुल फ्रेममध्ये घुसणं गरजेचं आहे. तर फुल फ्रेममध्ये जर तुम्हाला आता घ्यायचं असेल तर माझ्याकडे आहे R8 जो फुल फ्रेम आहे आणि त्याची क्वालिटी कोणत्या प्रकारची आहे ते तुम्ही पाहू शकता. तर R8ची कॉस्ट आता सध्या आहे एक 10पर्यंत हा येतो आणि फुल फ्रेम असल्यामुळे याची लो लाईटची जी कॅपॅबिलिटी आहे ती खूप छान आहे. आता कॅनन 200Dबद्दल सांगतो की कॅनन 200Dमध्ये व्हिडिओग्राफी करताना काय प्रॉब्लेम येतो. सर्वात महत्त्वाचा याच्यामध्ये जो 4K आहे तो 30 FPS आहे आणि 30 FPSवरती क्रॉप आहे. तर पाहिजे तसा आउटपुट आपल्याला त्यातून तो मिळत नाही. तर त्यासाठी फुल फ्रेममध्ये स्विच करणं गरजेचं आहे. परंतु ज्यावेळेस तुम्ही तुमचा कॅमेरा अपग्रेड करता खरंच त्याची गरज आहे का? तर गरज असेल तर त्याच्यामध्ये स्विच करा. माझं पॉकेट मला अलाव करत होतं म्हणून मी कॅनन 200Dला स्विच केलं आणि कॅनन R8 हा परचेस केला. तर कॅनन R8मध्ये घेतल्यानंतर मला त्याचे काय ॲडव्हान्टेज आहे तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे हा कॅमेरा जो आहे तो फुल फ्रेम कॅमेरा आहे. तर फुल फ्रेम कॅमेरा असल्यामुळे याची लो लाईटची जी कॅपॅबिलिटी आहे फोटोग्राफी आणि इन व्हिडिओग्राफी तर ही फार इम्प्रूव्ह आहे एक क्रॉप कॅमेरापेक्षा. देन सांगायचं राहिलं तर याच्यामध्ये आहे 4K 60 FPS आणि कोणत्याही प्रकारचा क्रॉप नाही. क्रॉप म्हणजे काय, ज्यावेळेस तुम्ही व्हिडिओ काढता त्यावेळेस तुम्हाला हा जो व्ह्यू आहे तो फार कमी दिसेल. पण फुल फ्रेममध्ये आता जो तुम्ही पाहतात बरोबर का नाही, तर हा जो व्ह्यू आहे हा तुम्हाला मोठा दिसेल, लॉंग दिसेल. तर याचे हे जे फायदे आहेत सर्वात महत्त्वाचे मी तुम्हाला सांगत होतो की 4K 60 FPS नो क्रॉप, त्यामुळे तुमचे व्हिडिओ जे आहेत ते खूप छान येतात आणि तुम्हाला स्लो मोशन पण करता येतं ज्यावेळेस तुम्ही व्हिडिओ काढता त्यावेळेस. आणि याच्यामध्ये स्लो मोशन पण आहे 180 FPS. पण तसं बघायला गेलं तर आपल्याकडे NTS आणि PAL याचं प्रकारची सिस्टीम आहे. तर NTSमध्ये ते 180 FPS देतं तुम्हाला. तुमच्या स्लो मोशनपेक्षा जो कॅमेराचा स्लो मोशन आहे तर नक्की त्याच्यामध्ये एकदम सुंदर अशी क्वालिटी तुम्हाला मिळते. परंतु मोबाईलवरती जेव्हा तुम्ही एडिटिंग करता मोबाईलची जी एडिटिंग आहे ती फार सोपी आहे. ती तुम्ही मोबाईल करू शकता, PC वरती करू शकता. पण कॅमेऱ्याची जी एडिटिंग आहे त्यासाठी तुमच्याकडे PC एक चांगल्या स्पेसिफिकेशनचं असणं गरजेचं आहे. कारण कॅमेऱ्याची जी व्हिडिओची हे आहे क्वालिटी आहे ती तुम्हाला जर प्रॉपर आउटकम काढायचे असेल किंवा एडिट करायचं असेल तर तुमच्याकडे प्रॉपर PC असणं गरजेचं आहे. माझ्याकडे तसं बघायला गेलं तर PCचे जे स्पेसिफिकेशन आहे ते चांगल्या प्रकारे आहे, या कॅमेऱ्याला सपोर्ट करणारे आहेत. त्यामुळे हा कॅमेरा मी परचेस केला आहे. तर एडिटिंग करताना तुम्हाला काय पाहिजे तर तुमच्या PCमध्ये सर्वात महत्त्वाचं वंडरशेअर फिल्मोरा पाहिजे. जर तुम्हाला बिगिनर लेवलला एडिटिंग करायची असेल तर वंडरशेअर फिल्मोरा हा सगळ्यात सुंदर असा ॲप्लिकेशन आहे. सहज सोप्या रीतीने तुम्हाला एडिटिंग करता येते. जर तुम्हाला ॲडव्हान्स लेवलवरती एडिटिंग करायची असेल तर तुमच्या PCमध्ये प्रीमियर प्रो असणं गरजेचं आहे. त्याच्यामध्ये कलर ग्रेड तुम्हाला करता येते. आणि अजून एक पॉईंट राहील माझा, या कॅमेऱ्यामध्ये C-Log आहे. तर C-Log म्हणजे काय की ज्या लोकांना फार डायनॅमिक रेंज आणि डिटेल्स फार कॅप्चर करायचं असेल तर त्यांच्यासाठी C-Log आहे, ज्याच्यामध्ये 10 बीटवरती व्हिडिओ शूट होतो. 10 बीटवरती काय होतं याचा फायदा काय आहे की 10 बीटवरती व्हिडिओ शूट केल्यानंतर त्याच्यामध्ये डिटेल्स जे आहे ते तुम्हाला कव्हर करता येतं, त्यामुळे कलर ग्रेड करता येतं. त्याच्यामुळे सिनेमॅटिक लुक येतो तुमच्या व्हिडिओला. प्रोफेशनल व्हिडिओग्राफी आणि फोटोग्राफीसाठी सर्वात महत्त्वाचा तुमचा जो कॅमेरा तो कॅपेबल असणं गरजेचं आहे. कॅनन 200D Mark II हा तसं बघायला गेला तर हा बिगिनरसाठी आहे. पण प्रोफेशनलमध्ये जर तुम्हाला वर्क करायचं असेल तर त्यासाठी तुम्हाला कॅमेरा आपला स्विच करणं गरजेचं आहे. तर कॅनन R8 ॲक्च्युली तुमच्या पॉकेटला सुद्धा परवडतो. जर तुम्ही याला EMIवरती तुम्हाला घेता आले तर हा खरंच तुम्हाला परवडेल. पण कॅनन R8बद्दल सांगायचं राहिलं तर याच्यामध्ये एक ड्रॉबॅक आहे, तो म्हणजे याची जी बॅटरी लाईफ आहे
ती फार कमी आहे व्हिडिओग्राफीसाठी. फोटोग्राफीसाठी ते इनफ होते, कारण फोटो तुम्ही दिवसभरामध्ये काढून किती काढता. तर फोटोग्राफीसाठी इनफ आहे. परंतु व्हिडिओग्राफी जर बद्दल सांगायचं राहिलं तर 4K ज्या तुम्ही व्हिडिओ काढता, आता हा मला 4K व्हिडिओ चालू आहे, तर 4K ज्यावेळेस तुम्ही व्हिडिओ काढता तर त्यावेळेस बॅटरी पाहिजे तेवढी लॉंग लास्टिंग जात नाही. कारण मी जेव्हा आता व्हिडिओ काढत होतो तेव्हा माझी एक बॅटरी काही 15-20 मिनटातच ड्रेन झाली. तर तुमच्याकडे याच्यावरती सोल्युशन काय आहे? तर याच्यावरती सोल्युशन असं आहे की तुमच्या बॅगेमध्ये याची जी बॅटरी आहे LPE17 ती कमीत कमी 2 किंवा 3 असणं गरजेचं आहे. तर तुमचं जे दिवसभराचं शूटिंग वगैरे आहे ते काम करू शकतं. तर एवढंच ड्रॉबॅक आहे या मोबाईलमध्ये. नाहीतर हा प्रोफेशनल लेवलचा एकदम चांगला क्वालिटीचा कॅमेरा आहे. आणि जर तुम्हाला याचा जर रिव्ह्यू पाहिजे असेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये सांगू शकता. तर मी याचा रिव्ह्यू देऊन फोनवर एडिट करू शकता. PCवरती तर फार इझिली एडिट होतो, परंतु कॅमेऱ्याचा जो व्हिडिओ आहे तो फोनवरती एडिट करता येत नाही. त्यासाठी तुमच्याकडे जो PC आहे तो पण चांगल्या स्पेसिफिकेशनचा असणं गरजेचं आहे, तर तुम्हाला एडिटिंग करता येईल. मी तर शक्यतो 8 बीटवरतीच व्हिडिओ काढतो, कारण 10 बीटचं कलर ग्रेडिंग करायचं म्हटलं ना फाईल साईज पण खूप मोठी असते. तर 8 बीटवरती कलर चांगले पंची येतात. कॅननचा जो कलर सायन्स आहे तो चांगल्या प्रकारे आहे. तर आपल्या फायनल व्हिडिओ तुम्हाला एवढं सांगायचं आहे की जर तुम्ही प्रोफेशनल लेवलची फोटोग्राफी आणि व्हिडिओग्राफी करायची असेल तर तुमच्याकडे कॅमेरा नक्कीच चांगल्या प्रोफेशनल लेवलचं असणं गरजेचं आहे. मला तसं वाटतं. R8 खूप चांगला ऑप्शन आहे. आणि यामध्ये जर तुम्हाला स्विच करायचं असेल तर सोनीचा FX30 तो पण खूप छान कॅमेरा आहे व्हिडिओग्राफीसाठी, पण तो फोटोग्राफीसाठी नाही आहे. तर तो तुम्ही घेऊ शकता. परंतु माझे जे रिक्वायरमेंट्स आहेत तर हा कॅमेरा फुलफिल करतो. आणि तुम्ही क्वालिटी पाहू शकता की क्वालिटी खूप छान आहे. हा व्हिडिओ आवडला का नाही ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा.